राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. हंडाभर पाणी अन खडतर प्रवास, प्रशासनाला पाजर फुटेना, गावकरी लक्ष देईना. म्हसवंडी गावच्या आदिवासी महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरेना. आबालवृद्ध, अंध महिला, पुरुषांच्या डोक्यावर पाण्याचा हंडा. आदिवासींकडे गावकरी लक्ष देईना. शासन आंधळ झालाय. योजनांचा बोजबारा उडालाय. आंधळ दळताय अन कुत्र पीठ खाताय, अशी शासकीय योजनांची परिस्थिती झाली आहे. एकीकडे भारत देशाने 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. देश तंत्रज्ञान युगात उल्लेखनीय प्रगती करत असताना संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पाणलोट क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावून विविध बक्षिसात पात्र ठरलेले एक आदर्श गाव म्हसवंडी. परंतु याच गावाअंतर्गत असलेल्या आदिवासी वाड्या वस्त्यावरील साधारण 1,500 आदिवासी समाजाच्या आबालवृद्ध महिला पुरुषांच्या पिढ्यानपिढ्या डोक्यावरील हंडा उतरवता आला नसल्याने भयान सत्य समोर आलाय. आज येथील आदिवासी समाजाला हंडाभर पाण्यासाठी 1 ते 2 किलोमीटर पर्यंत पायपीट करत डोक्यावर पाणी आणावे लागत असल्याची गंभीर परिस्थिती समोर आली असून पाण्यासाठी करावी लागणारी वणवण कधी थांबणार, तर आमच्या डोक्यावरील हंडा कधी उतरणार, असा गंभीर सवाल आदिवासी समाज उपस्थित करत आहे. म्हसवंडी गावातील वाजेवाडी, ब्राह्मणदरा, मळादेवी मंदिर परिसर, साधारण 1,500 लोकवस्तीचे आदिवासी समाजाच्या वाड्या वस्त्या येथील आदिवासी समाजातील तरुण महिला पुरुष यांना एका बाजूला पोटाची खळगी भरण्यासाठी आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर मोलमजुरीसाठी जावे लागते, तर वाड्या वस्त्यावरील आदिवासी महिला पुरुष, लहान मुले, वयोवृद्धांचा वर्षानुवर्ष पाण्यासाठी सुरू असलेला संघर्ष संपत नाही. सकाळ संध्याकाळ त्यांना पाणी आणण्यासाठी तर हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे विदारक चित्र दिसून आलंय. यापूर्वी म्हसवंडी गावचे ग्रामसभेत बोरवेलसाठी बंदीचा ठराव मंजूर करण्यात आलाय. परंतु आदिवासी समाजाच्या वाड्या वस्त्या डोंगर भागात व उंचीवर असल्याने उन्हाळा जवळ आला की पाण्याचे स्रोत आटले जातात. यामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागतीये. यापूर्वी जलजीवनची कामे झाली, परंतु पाणीच पोहोचले नाही. आता सध्या हर घर जल योजनेचे काम सुरू आहे, परंतु शासकीय योजना म्हणजे आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातंय, अशी परिस्थिती झाली आहे. येथील आदिवासी समाजाला शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागतंय. अधिकारी फक्त पगारापुरते काम करतात, सजेवर हजर नसतात. त्यामुळे शासकीय योजनांचा बोजवारा उडालाय. ब्राह्मणदरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडीसाठी देखील पाणी पुरवण्यासाठी शासन प्रशासन, ग्रामपंचायत असफल ठरली आहे. येथील शालेय विद्यार्थी देखील पाणी वाहताना दिसून येत आहेत. त्यांनी अभ्यास कधी करायचा? पाणी टंचाईने येथील काही कुटुंब स्थलांतरित झाली आहेत. येथील अंध महिला देखील पाण्यासाठी वणवण करतायत. शासकीय योजना तर दूरच, परंतु प्रशासकीय यंत्रणेचे संबंधित अधिकारी देखील गायब झालेत. ग्रामसेवक, तहसीलदार, गट विकास अधिकारी फक्त नावाला उरलेत. त्यांना खुर्ची सुटत नसल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत नसल्याचा आरोप आदिवासी समाज करतोय. आदिवासी समाजाचा पाण्याचा प्रश्न न सुटल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलनाचा इशारा आदिवासी महिलांनी दिलाय. आम्हाला पाणी लांबून आणावं लागतं. आंधळे पांगळे त्यांना पाणी आणता नाही येत. आम्हाला गावातून काय सोय करून देणार एवढं सांगा, नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं सोय करू. एवढे दिवस झाले तरी पण पाण्याची सोय नाही. म्हातारे माणसं पाणी वाहते, त्यांना आंधळे पांगळे अपंग माणसं ते सुद्धा पाणी इथून नेते. इथून कसं पाणी नेणार ते? त्यांना चालायला त्यांना खूप प्रॉब्लेम होतोय. 25-26 वर्ष झाले तरी अजून ह्या वाडीत पाण्याची सुविधा नाहीये. बायांना कामावरती जावं लागतं. कसे जाणार ते कामावरती? पाणी वाढायचं, सकाळी इथपर्यंत एवढं लांब यायचं, एवढं लांबून पाणी घेऊन जायचं, परत मजुरीला जाते माणसं. काय करणार माणसं? हे म्हातारे माणसं हे सगळे काय करणार बरं? लहान मुलांना घेऊन इथं पाण्याला येते. काय करायचं आम्ही? आमच्या पाण्याची काहीतरी सोय झाली पाहिजे. तुमचं काय शिक्षण झालं?
MBA. MBA झाले. तरी सुद्धा आम्हाला इथून पाणी न्यायला लागतं. पाण्याची काही सुविधा नाहीये इथं. काय गाव इथलं वाडीचं काय नाव तुमचं? मसवंडी वाजेवाडी. मसवंडीच्या गावातले वाजेवाडी. हा, मसवंडी गाव आहे आणि वाजेवाडी. अजून कोणती वाडी इकडे? ब्राह्मणदारा, हं. पेंडवळा, जुना गावठाण, बरेच गाव आहेत, ते सगळे पाण्यापासून वंचित आहे. तर तुमचं मसवंडी गावाकडे तर आदर्श गाव म्हणून पाहिलं जात आहे. आणि गाव फक्त गावाची सुविधा करतो, वाड्या आणि वस्तींची काही सुविधा करीत नाही. जे काही सुविधा आहे त्यांना ते फक्त गावात येते. गाव फक्त गावचं सगळं काय करतं विकास, आणि वाड्या वस्तीचा काहीच विकास झालेला नाहीये. गावातली जी ग्रामपंचायत बॉडी आहे, सरपंच आहे, सदस्य आहे, उपसरपंच आहे, किंवा तुमचे ग्रामसेवक वगैरे जे शासकीय कर्मचारी आहे, तुमच्याकडे लक्ष देत नाही का? ह्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत का? नाही देत. आता 3-4 वर्ष झाले तेव्हापासून गावात जाते, दरवर्षी जातात गावात. गावकरी फक्त म्हणते करतो सोय, काहीच सोय करीत नाही. एवढे दिवस झाले दरवर्षी जाते, प्रत्येक वर्षी उन्हाळा आला ना गावात जाते. सरपंच कोणीच काहीच लक्ष देत नाही, काहीच म्हणते नाही. सरपंच म्हणते ही विहीर पण सरपंचाचीच आहे, आणि सरपंच म्हणते का आमच्या विहिरीचं पाणी न्या. त्यांच्या विहिरीचं पाणी नेतील माणसं, पण एवढं लांबून कस काय नेणार? हे म्हातारे माणसं, अपंग माणसं कस काय पाणी नेणार बरं? साधारण या विहिरीपासून तर तुमची जी वस्ती आहे याचं अंतर किती आहे? अंतर असन 2 किलोमीटर. 2 किलोमीटर. हा, म्हणजे 2 दररोज- किलोमीटर. हा, दररोज 2 किलोमीटर जायचं पाण्याला. सकाळी माणसं पटकनच उठून, इथं एवढी बघा किती गर्दी आहे, एवढी गर्दी राहते, कोणला पाणी घेणार ना? प्रत्येकाला मजुरीला जावं लागतंय. प्रत्येक जण ज्याचं त्याचं आवरण्यासाठी पटकन उठतंय. एवढ्या बायांनी काय करायचं बरं? आणि पाणी वाढायला फक्त 2 चाक आहे, एवढ्या माणसांचं कसं होणार? तर तुमच्या गावाचे जलजीवनच्या योजनेचं काम चालू आहे ते तुमच्या ते आमच्यापर्यंत पोहोचलेलंच नाहीये. जलजीवनचं जे काम चालू आहे ना, त्यांनी फक्त गावापुरती पाईपलाईन केली आणि गावासाठी सगळं काय करते. ते टाकी बांधून ठेवली, इकडे एक सुद्धा पाईप गाडलेला नाही, इकडे पाईपाचं काहीच केलेलं नाही, पाईपलाईन सुद्धा काहीच केलेली नाही. त्यांनी फक्त गावासाठी केली, आणि गावात पहिलीच टाकी आहे, त्यांना पाणी भरपूर राहते, ते गावापुरतीच आहे. फक्त पहिली जी पाईपलाईन आहे ना, ती पण गावापुरतीच आहे. गावातच फक्त पाणी, इकडे बाकी कुठंच नाही. वाड्या वस्तीवरती कुठंच पाण्याची काही सोय झालेली नाही. म्हणजे तुमचे आज जे मसुंडी गावातल्या वाड्या वस्त्या आहेत त्या आज पाण्यापासून वंचित हा, आहेत. आज पण पाण्यापासून वंचित आहे. फक्त मसुंडी गावातच पाणी, तेवढ्या वाड्या बसते ना साईडला, सगळ्या कोणत्याच वाडीत पाणी नाहीये, आणि त्यांनी कशाची सोय केलेली नाहीये. काय नाव तुमचं? रोहिणी काळे. काय सांगाल, पाण्याची काय परिस्थिती आहे तुमच्याकडे? लय बेकार परिस्थिती आहे आमच्याकडे. हे लहान लहान मुलं, यांना एक हांडा घेऊन जावं लागतं इथून पाण्याला, तिथून पुढे त्यांना शाळेत जावं लागतंय. इथून ते बदगीला शाळेत जातात. आता पाणी ना आणते तर आंघोळ करायची कशी, कपडे कसे धुवायचे, सगळं इथूनच न्यावं लागत. आंघोळीला, कपड्याला, याला त्याला. आम्ही काय करायचं बरं? कामावर जायचं मजुरीला का पोरांचं शिक्षण करायचं, काय काय करायचं आम्ही? एवढ्या 2-4 पिढ्या झाल्या आमच्या, अजूनपर्यंत कोणीच पाणी दिलं नाही या वाडीमध्ये. एवढ्या आमच्या आदिवासी वस्त्या, एवढ्या वस्त्यांना अजून पाण्याची गैरसोय आहे. एवढी सरकारला विनंती आहे का आम्हाला लवकरात लवकर पाण्याची सोय करावा. गावातले जे पदाधिकारी आहे किंवा तुमचे शासकीय कर्मचारी, ग्रामसेवक वगैरे आहेत, ते तुमच्याकडे लक्ष देत नाही का पाण्याच्या संदर्भामध्ये? नाही लक्ष देते. आम्ही गेल्या वर्षी पण गेलतो गावामध्ये, मिटिंग घेतली, सगळं केलं, पण काय लक्षच नाही दिलं कोणी. एवढा अख्खा उन्हाळा आम्ही डोक्यावर घेऊन पाणी नेऊन काढला, तरी पण गावाने कुणीच लक्ष नाही दिलं. बाळा, तू शाळेत कोणत्या वर्गामध्ये? 10वीला आहे. कुठे शाळेला आहे? बदगीला. दररोज पाणी व्हायला लागते? म्हणजे पाणी वाहिल्यानंतरच शाळेत जायचं? बाळा, तू कितीला आहे? 6वीला. तू? 5वीला. तू 3रीला. तू पण पाणी वाहते का? कशाने पाणी वाहते तू? कळशीनं. शाळेत कुठे आहे तू? आश्रमशाळा. कुठली? मसवंडी. बाई, तू कितीला आहे शाळेत? 8वीला. कुठल्या शाळेत आहे? बदगीला. आता काय मागणी कराल तुम्ही शासनाकडे? आम्ही शासनाकडे एवढीच मागणी करतो, आमची दुसरी कसलीच मागणी नाही. आम्हाला पाण्याची सोय लवकरात लवकर करावी. बाकीचा कुटुंबाचा उदरनिर्वाह वगैरे कसं चालतो? म्हणजे रोजंदारीचा काय विषय? हा, एवढे रोजंदारीच करतात. कामाला वगैरे कुठे जायला लागते? आम्हाला बेलापूर, बदगी,
इकडं गोटा असं जातो गाड्यांमध्ये कुठं काही पिंपरी पारकुडे नारंगाव जिकडं लागन तिकडं करावं लागतं. त्याच्यामुळे मग लवकर उठावं लागतं. पोरांचं उरकून द्यावं लागतं, शाळेचं पाण्याचं उरकावं लागतं, सगळ्यांचं उरकावं लागतं. तिथून पुढे आम्हाला कामाला जावं लागतं. काही दिवस नाही आवरल्यावर घरीच राहावं लागतंय. आणि मग असं झाल्यावर आम्ही पोट कशी भरायची. लय लांब कामाला जावं लागतं म्हणून आम्ही पाण्यासाठी लवकर उठतो. पहाटे 5 वाजता उठून विहिरीवरती लाईन लागते आणि मग तिथून पुढं स्वयंपाक करायचा, सगळं आवरायचं, धुणं पाणी आवरायचं आणि मग कामाला जायचं. ते पण साधं जवळ नाही जायचं, डायरेक्ट नारंगाव गाठवायचं. संध्याकाळी 9 वाजता इथं यायचं, स्वयंपाक करायचा, मग तिथून पुढं खायचं, झोपायचं, उठायचं लवकर. परत मग कधी उठायचं हा विचार चालू असतो डोक्यामध्ये. मग माणसाने कसं जगायचं. पाण्याचं काय शासनाकडे काय मागणी कराल? आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला पाण्याची सोय करून द्यावी. एवढीच मागणी आम्हाला, दुसरं काही नकोय. गाव तुमच्या या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत का? गाव आमच्याकडे लक्ष देत नाही आणि आम्ही काय बोलतो त्याच्याकडे सुद्धा लक्ष देत नाही. काय नाव तुमचं? उज्ज्वला शरद दुधवडे. तोपर्यंत गावात कोणलंच पाणी नाही. एवढे नळ मोडून टाकणार आम्ही एवढे नळ मोडून टाकणार. मग आम्हाला पाणी नाही दिल्यावर एवढे नळ मोडणार आणि तुम्हाला पाण्याला इथं बोलवणार. पण त्याने आम्हाला पुढची तरी परवानगी द्यावा अशी आमची विनंती आहे त्यांना. बोर मारून देत नाही का तुम्हाला? नाही, बोर मारून नाही देते आम्हाला. म्हणजे बोर तुम्ही तुमच्या पैशातून खर्च करणार होते का आमच्या त्याचं? पैशातूनच स्वतः घेणार तरी आम्हाला परवानगी नाही गावामधून. बोर का नाही मारून देत ते? काय असेल ते गावचं आहे त्याच्यामुळे आता त्यांनाच माहिती गावामध्ये काय चाललंय. पण मग हे पाणलोट क्षेत्र मग पाणी मागाय गेलं ते म्हणतात पाणलोट क्षेत्र आहे, तुम्हाला कुठून पाणी असं बोलतात गावामध्ये. जवळ मी स्वतः कानाने ऐकलंय. असं किती दिवस चालणार? आता पिढ्या गेल्या तरी पाणी नाही आम्हाला प्यायला. आता अजून कामाला जायचं, तिथून येऊन लहान लहान लेकरं बघायचे, पाणी त्यांच्या डोक्यावर हांडे ते आम्हालाच नाही जमत. पण आता काय करायचं? त्यांच्या तोंडाक बघून आम्हाला लय वाटत. पण आता काय करायचं? उरकतच नाही एवढं. पोटाचंही बघायचं, पोरांचंही बघायचं, कोणाचं बघायचं आम्ही. आणि गाव तर आमच्याकडे लक्ष देत नाही. पाणी ऐकायचं एकाल सुद्धा तब्येत. नाव दुधवडे अशोक छगन. इथं या ठिकाणी जे पेंडवळा असेल, वाजेवाडी असेल, ब्राह्मणदारा असेल, हे सर्व भाग हा मसवंडी बोट्याच्या याच्यामध्ये अंडरमध्ये येतो. तर या ठिकाणी गेली 20-25 वर्ष झालं कुठल्या प्रकारची सार्वजनिक योजना असेल किंवा विहिरी असेल या कुठल्या प्रकारच्या योजना इथं राबवण्यात आलेल्या नाही. आणि अशा म्हणावा असे रस्ते असेल किंवा असे काहीच नाही. आणि या ठिकाणी एक 20-25 वर्षापासून एक गावाने जो गावामध्ये बोरबंदीचा ठराव घेतलेला आहे, यापासून आम्हाला शेती असेल, रोजगार असेल, या सर्व समस्यांना सामोरे जावं लागतं. या ठिकाणी जर एखादा बोर असला किंवा जर आज आमची 2-3 एकर शेती, तर ते शेती न करता आम्हाला दुसऱ्याच्या गावामध्ये, आता हे शेजारील गावी रोजंदारी असेल किंवा प्रत्येकाला, फार तो मुलगा असू दे किंवा एखादी लेडीज किंवा वयस्कर व्यक्ती, सगळ्यांना रोजंदारीसाठी बाहेर गावासाठी जावं लागतं. या ठिकाणी आमचं फक्त मागणी एवढीच आहे का जो बोरबंदीचा जो ठराव आहे तो बोरबंदीचा ठराव रद्द करून आम्हाला बोर तो ठराव चालू करावा, म्हणजे जेणेकरून तो बोर घेण्यासाठी चालू करावा अशी आमची मागणी. आता या तुमच्या ज्या वस्तीवरच्या महिला आहेत, दररोज पाणी वाहत आणि पाहायला मिळतात आपल्याला. गाव आणि किंवा शासन या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत का? नाही, कुठल्याच प्रकारचं नाही. गावाला आम्ही वारंवार गेले 2 वर्षापासून आम्ही समस्या मांडतोय बा तुम्ही ते. आणि या ठिकाणी एक जुन्या पद्धतीने एक याची पाणी पिण्याच्या सोयी करण्यासाठी एक टाकी बिकी ते सगळं बांधलेलं आहे, पण तो गावच्या दृष्टीने ते बोगस झालेलं आहे. त्यामुळे ते पूर्णतः होते हो ते पाणी काय ते येत नाही. असं ती ग्रामपंचायत नोंदच केली नाही. ते एक इथं म्हणून 2 व्यक्ती त्यांच्या नावाने खोदली. त्यांनी काय 100चा स्टॅम्प केला, त्याच्यावर लिहून घेतलं. 10 वर्षांनी ते म्हणले आमची हक्क आहे, याच्यावर आम्ही तुम्हाला पाणी देणार नाही. ती पण बंद केली. त्याच्यानंतर आम्ही एक खर्चाने एवढ्या वस्तीने एक 10 फुटाचा खड्डा घेतला. तो पण 3 वर्ष वापरला. तिथलं एक जाधव म्हणून स्थानिक व्यक्ती, तो मला हिमाय जागेत आहे, त्यांनी 2-3 वर्ष वापरून दिलं. कोण मोटरीचे केबल तोडतं, कोण मोटरी चोरून नेतं किंवा जाळून टाकतं. त्याच्यानंतर तुम्हाला ही माझी विहीर आहे आणि मी तुम्हाला पाणी नाही देणार, तुम्ही कुठून ह्या डोक्यावर काही करा.
त्याच्यामुळे आमची मंडळी पूर्ण 1-2 किलोमीटर पाणी वाहते आणि त्यांना कामावर जायला म्हणजे उशीर होतो. याच्या मागे हे ना आदिवासी मंडळी खूप मागे राहिलेले. त्यांना कसं आहे माहिती का, इथून गाड्या करून खाली जातात पिंपरीला, इकडे तिकडं कामाला जातात, तिकडून यायला उशीर होतो, सकाळी कामावर जायला उशीर होतो आणि त्याच्यामुळे ही सगळी पिढी मागं होत चाललेली आहे. आमचं काय म्हणणे, आता हे पोरं सुशिक्षित आहे, आम्ही जर हा उठाव केलाय पण त्याला आता हे झालं पाहिजे, म्हणजे सरकारने न्याय दिला पाहिजे. मग तुमच्या आता ग्रामपंचायत किंवा प्रशासन वगैरे यांच्याकडे तुम्ही आम्ही पाण्याचा मागणी केली, त्यांनी सांगितलं तुम्हाला 5 ते 4 बोर देतो आम्ही सार्वजनिक ठिकाणी. पण ते काय होतं, माझ्या ठिकाणी घेतला, मी काही दिवसांनी हक्क गाजवणार, यांच्या ठिकाणी घेतला, हा हक्क गाजवणार. त्याच्यापेक्षा आम्हाला पूर्ण मोकळा पाहिजे, बोर याच्या उठावासाठी मोकळे पाहिजे, प्रत्येकाने ज्याची त्यांनी घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. म्हणजे बोरबंदीचा जो ठराव घेतलेला आहे तो रद्द करण्यात यावा अशी तुमची मागणी? तो ठराव ते म्हणतात 1982 ला घेतला, 84 ला घेतला, तो काय आम्हाला माहित नाही. आमच्या आजोबा पंजोबांची नाव वरतीले जे लोकांना माहिती नाही, त्यांची नावं नाही, आम्हाला जे चेक करायचं ते आम्हाला दाखवत नाही का तो ठराव 82चा का 84चा. तो म्हणतात आम्हाला आमच्या आदिवासी मंडळीची नाव दाखवा, त्याच्यात आम्हाला बघू द्या. आमची तुम्ही विचारपूस केली नाही, तुम्ही तुमच्या गावानिमित्त गावानीच घेतला का कशा कोणी घेतला हे आम्हाला माहित नाही, ते आम्हाला दाखवा. त्याच्यावर जर ठराव असेल तो आम्हाला नामंजूर आहे आणि आम्हाला जर आता दाखवलं. तुमचं मसवंडी गाव म्हणजे एक आदर्श गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जातं. पाणलोट क्षेत्रात ते आदर्श गाव आदर्श गाव फक्त नावापुरतच आहे. आदिवासी समाजावर यांनी सरसर अन्याय केला. तर आमचे मुलं आता समजा मुलांना आई म्हणते 1 हांडा भरून आणा, मग ते मुलांनी पहिलं पाणी 1 हांडा भरून आणायचं, मग शाळेत जायचं. त्याच्यापासून मग मुलं वंचित राहिली शिक्षणापासून, अभ्यासाला वेळ मिळत नाही. आणि मग समजा आम्ही आता मग दुसऱ्याच्या गावात आमची शेती असून यांनी जर बोर घ्यायला परवानगी दिली तर आम्ही आमची शेतीत आम्ही म्हणतोय 1 एकरच्या ऐवजी अर्धा एकर आमचं स्वतःचं पिकन, मग हे आम्हाला स्वतः रोजगार उपलब्ध होईल. दुसऱ्याच्या गावात जाऊन दुसऱ्याच्या बांधावर जाऊन आपल्याला पोट भरायची गरज लागणार नाही. आणि थोडा मग पाणी पिण्याचाही सोय होईल, मुलांना अभ्यासाला वेळ मिळेल, मग इथून पुढची पिढी कमीत कमी शिक्षणात थोडी त्यांनाही वेळ मिळत जाईल ना, शिकतील, हुशार होतील, पुढे जातील. आणि गाव डायरेक्ट आम्ही म्हटलं बा आम्ही आमच्या खर्चाने बोरवेर घेतो, गाव डायरेक्ट आम्हाला कारवाईची भाषा, त्याच्यावर तुम्हाला गुन्हे दाखल करून कारवाई करू. मग आमची एकच मागणी आहे का आम्ही सगळे 3 वाड्यांची लोकसंख्या मिळून आम्ही हा निर्णय घेतलाय का आपण आपल्याला स्वतः पिण्याची पाण्याची सोय करायची. तुम्हाला जी काही कारवाई करायची ती सगळे आपले मुलं, महिला सगळे काही 4-5-600 लोक आहेत त्यांच्यावर त्यांनी रितसर कारवाई करावी. त्यांना आम्ही मग सगळे त्या कारवाईला सामोरे जाऊ त्या कारवाई. प्रिय ग्राहकांनो, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. जीवनभराची साथ, जीवनानंतरही मदतीचा हात. इथे सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम सर्व्हिस, वाहनांचे इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, प्रॉपर्टी, शॉप, हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंगचे इन्शुरन्स, LIC, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन, आरोग्य विमा, अपघात विमा असे सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि प्लॅन्स एकाच ठिकाणी. ना नफा ना तोटा या तत्वावर कामे करून सर्व्हिस दिली जाईल. तर मग आजच संपर्क साधा फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर सचिन फापाळे. संपर्क क्रमांक 95 27 44 09 46 आणि 95 27 44 09 64. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.